बोले तैसा चाले. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. आषाढी वारीतील सुविधांसाठी प्रशासकीय निर्णय घेतले. प्रशासनाने एवढंच त्यांना सांगितलं, आम्ही वारकऱ्यांची गैरसोय होता कामा नये याची काळजी घ्या आणि ते प्रत्यक्ष अंमलात देखील आणले. यंदा 15,12,700 वारकऱ्यांनी आरोग्याच्या वारीचा लाभ घेतला. साहेब, आपल्याकडून लोकांच्या लय अपेक्षा वाढल्या, कारण आपण एवढं दिलंय. पालखी मार्गावर मोफत आरोग्य सेवा, ठिकठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य दूत, पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी पेन्शन, वारकऱ्यांना अपघात गटविमा, वारीतल्या वाहनांना टोल माफी, महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ञ, 6,000 पेक्षा अधिक आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य सेवा. वारकऱ्यांच्या दिंडीला त्यांनी त्या ठिकाणी 20-20 हजार रुपये दिलेत. या गोष्टीचा आनंद आहे. बाळासाहेबांचा वारसा चालायचा म्हटल्यानंतर माणूस आहे तसाच असायला पाहिजे. तो काही सामान्य माणूस नाही. अहो महाराज, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालिमीत तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे. ते काय आयऱ्या गायऱ्याच्या तालमीत तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते हिंदुत्वाचा वारसा त्यांच्या रक्तात असणारच ना. प्रत्येक 5 किलोमीटर अंतरावर आपला दवाखाना, आरोग्याची वारी, निर्मल वारी, वारकऱ्यांसाठी बसेसची व्यवस्था, वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण, विश्रामस्थळांची व्यवस्था करून वारकरी दिंड्यांसाठी प्रत्येकी 20,000 रुपयांचे सानुग्रह देण्याची घोषणा केलेली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फक्त घोषणाच केली नाही, तर ते पैसे शासनाकडून लाभार्थ्यांना मिळाले की नाही याची शहानिशा सुद्धा त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वारकऱ्यांकरता जेवढ्या काही गोष्टी केल्या त्या अत्यंत अभूतपूर्व आहे. वारीत सहभागी झालेल्या 1,500 दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी 3 कोटी सुपूर्द करण्यात आले. परत वारीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी वचनपूर्तता केल्याने लाखो वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. वारकरी सेवा हीच विठ्ठल सेवा. एकनाथांवर कृपाशीर्वाद राहावा. जय हरी विठ्ठल.